तर तिच्यानंतर समाधी पुरस्कार असं तिच्या जन्मदिनाला द्यायला सुरुवात केली, अजूनही चालू येतो. ज्याला त्या याच्यात भानच राहत नाही. ती समर्पणाची पण एक हे असते की आपण त्या दिशेने तो आपला एक प्रवास आपण तसाच करतो की जिथून ज्या हेतूने आपण आलोय तो हेतू साध्य करायला आपण समर्पण करतो. मला तुम्हाला दोघांचं आता रॅपिड फायर घ्यायचंय. फनी रॅपिड फायर आहे कारण आता इतकं छान इमोशनल आपण बोलतोय तर छान नोट आता आईची आठवणी हॅपीच असते पण त्यानंतर एक अजून हलकं फुलकं वातावरण आपण करूया. सो रॅपिड फायर दोघांनी बोलायचंय किंवा कोणाला सुचलं ते दोघं चुकीचं बोलतायत तर तुम्ही पण त्यांना इंटरप्ट करू शकता. बर. घरातला तुमच्या घरातले दोघांपैकी ड्रामा करणारं कोण आहे दोघांपैकी? ड्रामा मी. तो आधीच हे करतोय. बोट दाखवा एकमेकांकडे फक्त. अच्छा, बोट भांडण झाल्यावर पहिलं सॉरी कोण म्हणतं? शूटवर शूटिंगला तुम्ही जाताय घाईत कोण निघतं? घाईत रोज आणि रिलॅक्स कोण? ऍक्च्युली हे 50-50 आहे असं म्हणजे की असं आहे. कधीतरी असं आहे असं. एकमेकांचा फोन चेक करायची कोणाची सवय आहे? म्हणजे फोन चेक करायची सवय कोणाची आहे? एक दोघांपैकी केला तर मीच. त्याचा हा. बरं. घरातला मास्टर शेफ कोण आणि मॅगी शेफ कोण आहे? म्हणजे मास्टर कोण, जेवण कोण छान बनवतं? तू? हा मॅगी शेफ आहे. हा मॅगी शेफ. एकमेकांची कोणती सवय तुम्हा दोघांना अजिबात सहन होत नाही? सवय सांगा. तो आठवतोय म्हणजे तिच्या सगळ्या सवयी चांगल्या आहेत. खूप आहे त्याच्यातली कुठली सांगायची असा विचार करतोय. तू आधी सांग मग मी ठरवते. एखादी सेम आहे ही अशाच घरगुती सवयींमध्येच एक मला पटकन आठवली. एखादी वस्तू घेतली तिचा जरा वापर झाला आणि मुळात ती मला आवडत नाही असं नाही पण ती तिचं कपाट आता ती सांभाळते, तिला सांभाळावं लागतं. पण घेतलं टाकलं संपला विषय आपला त्याच्याशी. मग नंतर दीदीच बोलतीये खास करून क्लिप्सच्या बाबतीत केसांच्या सगळीकडे असू शकते. सगळीकडे. काल आम्ही कुठून तरी येत होतो त्या पिशवीला लावलेली होती ती आणि मागे गाडीवर बसून माझी क्लिप कुठे गेली तर मी तिला फक्त पिशवी. नॉर्मली होतं बायकांच्या बाबतीत. म्हणजे तुम्ही मगाशी विचारलं ना आईने काय टिप दिलेल्या तर शुभंकरला दिले होते की 2 नवीन कपाट घे. खूप सामान आहे आणि तरी एखाद दिवस येते आणि एकदम म्हणते कपडेच नाही येत रे. नवीन कपडे. हा तुझं राहिलं अत्यंत रेंगाळत काम करणे. पण मग ते माझं मी फील घ्यायला आवडतो मला. बरं ठीक नाही पण ठीक आहे ते त्यातही तो आता हे होतोय पण नाही म्हणता येत नाही ही त्याची सवय मला नाही आवडत जी जेन्युअनली नाही आवडत की जिथे नाही म्हणायला पण आता पाहिजे शिकतोय पण तीच नाही म्हणत. घरच्या सोडल्या तर ती मेजर बाकी. ओके, आता दोघांनी म्हणायचंय जर तुमचा जोडीदार ऍक्टर नसता किंवा ऍक्ट्रेस नसती तर कोणतं प्रोफेशन त्याला किंवा तिला सूट झालं असतं? मला असं वाटतं की तिने प्रूफ रिडिंग खूप चांगलं केलं असतं. प्रूफ रीडर चांगली झाली असते ती. म्हणजे तू मीडियातच पाठवलंस परत तिला? किंवा ती फूड ब्लॉगर असती. ती प्रचंड फूडी आहे पण या क्षेत्रात असल्यामुळे ती कमी केलंय. पण तिने हे करायला हवं. आता तर कितीतरी कलाकार करतायत. 100% मला वाटतं तू एक माझ्यासोबतच एपिसोड कर माझ्या शो मध्ये आणि तिथून पुढे तुझी जर्नी कर तू तुझ्या स्वतःची. फूड ब्लॉगर असते. येस आणि तो शुभंकर क्रिकेटर असता मला असं वाटतं. वाव. एकमेकांसाठीच एक आत्ता सुचेल ते क्यूट निकनेम सांगा मला. आत्ता सुचतंय ते. आई बाबा आहेत, ताई दीदी आहे म्हणून लाजू नका. ते ऍक्च्युली ते अॅनिमेटेड कॅरेक्टर्स आहेत जे आता इन्स्टावर गेले 2-3 वर्षात अशी थोडीशी फेमस झालीत. ती दुद्दू आणि बुब्बू असे आहेत. ते बुब्बू म्हणजे ही आहे आणि दुद्दू मी आहे. तसंच आम्ही बोलतो लाडात येतो तेव्हा तसंच बोलतोय. ओके. सोशल मीडियाला ऍडिक्ट कोण आहे दोघांपैकी? काल फोन पडला ना झोपली होती फोन पडला तरी परत फोन घेतला. सोशल मीडिया अंगावर आदळ. एवढे रील्स सोशल मीडिया अंगावर आदळ. ओके. सरप्राइझिंग प्लॅनिंग मध्ये फ्लॉप कोण आहे? बरं कोण जास्त रोमॅन्टिक
ए काय मला वाटतं मी मला आहे. पण वाटतं मला पण मी वाटतं. तुम्ही 1 मिनिट हा ठीक आहे. बरं, वॅकेशन प्लॅनिंग मध्ये प्लॅनर तुमच्यापैकी कोण असतं आणि लास्ट मिनिट पॅकिंग त्यात कोण करतं? प्लॅनर लास्ट मिनिट पॅकिंग पण हेच कर. नाही तू करतोस. इकडेच भांडू नका. प्लॅनर मी असते बोललीच डायरेक्ट. माझं काहीच नसतं. कधीतरी करतो प्लॅन, तो करतो. पण लास्ट मिनिट बॅग भरलीस का भरणारच आहे मी. हे असंच असतं. बरं, सिक्रेट टॅलेंट मला आता तुम्ही लोकांसमोर सांगा, दोघांमधलं एक हिडन सिक्रेट, म्हणजे सिक्रेट टॅलेंट, हिडन टॅलेंट. अमृता 2 गोष्टी खूप छान करू शकते किंवा करते. ते म्हणजे समीक्षण खूप छान करते. ती एखादी गोष्ट बघितल्यावर, नाटक असू दे, वेबसिरीज असू दे, चित्रपट असू दे, आणि ते झाल्यावर तिला शब्द पटपट सुचतात. म्हणजे तिची शब्द संपत्ती, शब्द संपदा हा ती खूप छान आहे. ती मे बी ती वक्तृत्व हे तिचं खूप महत्वाचा घटक असल्यामुळे आयुष्याचा आहे, आणि वाचन आहे तिचं. त्यामुळे ही 2 गोष्टी, ती आर्टिक्युलेशन जमणं ही टास्क आहे, ते जमत नाही. सो ते समीक्षण आणि ते आर्टिक्युलेशन ती खूप छान करते आणि गाते छान. आणि शुभंकर? शुभंकर मी पुन्हा थोडंसं ऍक्टिंगच्या बाबतीतच सांगेन. म्हणजे जसं तो म्हणाला की समीक्षण, तसं त्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल फिल्म अप्रिसिएशन किंवा अनालिसिस खूप चांगलं करता येतं त्याला, किंवा इन टू द ब्रॅकेट ज्या गोष्टी असतात ना, मी शुभंकरकडून त्या खूप शिकते आणि या नाटकाच्या दरम्यान तर खूप जास्त शिकते की लिहिलेलं सगळ्यांनाच कळतं, न लिहिलेलं काय आहे ते खूप छान पद्धतीने शुभंकरला त्याची खूप ती ताकद आहे मला असं वाटतं. आणि ती खरंच रंगभूमीमुळेच आलेली आहे असं मला वाटतं की तो खूप छान, अरे हो यार हे असंही असू शकतं, असं त्याच्याशी डिस्कशन केल्यानं वेगवेगळे म्हणजे वर्ल्ड सिनेमा असू दे, कुठलाही अगदी आपल्या मातीतला सिनेमा असू दे, त्याचं त्याला अप्रिसिएशन खूप छान पद्धतीने करता येतं. आय एन्जॉय, म्हणजे मी त्याच्यासोबत पिक्चर बघणं खूप एन्जॉय करतो. आम्ही नेहमी म्हणतो की आमचा एकमेकांसोबत पिक्चर बघण्याचा जो मूवी बघण्याचा काही ठराविक गोष्टीत त्यातले एक आहे की एकत्र फिल्म बघणे आणि मग त्याच्यावर चर्चा करणं आम्ही खूप एन्जॉय करतो. जे आम्ही ठरवलंय की आम्हाला बनवायचा पण आहे पिक्चर, तर त्याच्यात ते आहे, हिडन टॅलेंट आहे ते. त्यामुळे शेवटचा आता प्रश्न मी त्यालाच जोडून घेईन. तुमच्या दोघांवर एखादा सिनेमा आला तर त्याचं टायटल काय असेल? आता आमचं जे मुंबई आणि पुणे असल्यामुळे पहिलं तर डोक्यात पहिल्यापासूनच येतं मुंबई पुणे मुंबई. ही सिरीज ऑलरेडी एवडी लोकप्रिय आहे. तशा पद्धतीने तुम्ही एकत्र आलात. हिंदीत असेल तर ये तो होना ही था. येतो हो नाही तर पिक्चरचं नाव असेल. वा वा वा, मस्त मस्त. आणि या मस्त रॅपिड फायर नंतर किंवा या मस्त छान गप्पांनंतर आणि सगळे जण तुमच्याविषयी जे इतकं बोललेत भरभरून, मला वाटतं शुभंकरचं पारडं जड झालं हा, हो, अमृता. खूपच जड झालंय. थोडंसं चला बॅलन्स बॅलन्स करावं लागेल. आणि